आपलं नमस्कार. स्वागत आहे आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्ममध्ये. आज आम्ही आलो धुळ्यामध्ये आणि माझ्यासोबत आहेत इंजिनियर नयन कोठावदे सर, जे मागच्या 3-4 वर्षापासून या क्षेत्रात कार्यरत आहेत. ते स्वतः रेसिडेन्शियल प्रोजेक्ट करतायत, काही कमर्शियल प्रोजेक्ट, गव्हर्नमेंटच्या काही प्रोजेक्टवर सुद्धा काम करतायत. धुळ्याबरोबर नाशिक मध्ये सुद्धा त्यांचे काही रेसिडेन्शियल प्रोजेक्ट चालू आहेत. सो त्यांच्या बद्दलच्या जर्नीबद्दल, त्यांच्या एक्सपिरियन्सबद्दल आज आपण गप्पा मारणार आहोत. सो पहिल्यांदा सगळ्यात आधी मला विचारायचं ते म्हणजे तुमचं शैक्षणिक बॅकग्राऊंड कसं होतं? म्हणजे शाळा कुठली होती? कॉलेज कुठलं होतं? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या फील्डमध्ये येण्यामागची प्रेरणा कोणाची होती, ज्यांच्यामुळे तुम्हाला असं वाटलं, की मलाही सिव्हिल इंजिनिअर बनायचं आहे? काय सांगाल? ओके. मी आता सुरुवात माझ्या स्टुडंट लाईफपासून करतो म्हणजे हो, स्कूल लाईफपासून. हो. माझं बेसिक एज्युकेशन जे हं, प्रायमरी एज्युकेशन मीन्स फ्रॉम नर्सरी टू 10th स्टँडर्ड हं. हे माझं चावरा इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये झालं. अच्छा. विच इज वन ऑफ द रेप्युटेड स्कूल इन धुले सिटी. वाह! तर तिथे 10th पर्यंत एज्युकेशन झाल्यानंतर 11th-12th मी सायन्समध्ये केलं आणि हं, मला पहिल्यापासून ठरवलं होतं मी जे इन्फ्रास्ट्रक्चर्स वगैरे बघायचो हं. आणि त्यात वडील माझे कॉन्ट्रॅक्टर होते. सो एक अच्छा. थोडंसं त्यांचं पण बघितलेलं होतं. ही फील्ड अशी ह्याच्यात अप्स पण येतात आणि डाउन्स पण येतात. बरोबर. सो मग पण ठरवलं होतं की आपल्याला सिव्हिल इंजिनिअरच बनायचं. असं नाही की बाबा 12thला काही स्कोरिंग होईल, मग हं, हं. आपण कुठली फील्ड चॉईस करायची असं काही नाही. फ्रॉम बेसिक म्हणजे 10th पासूनच ठरवलं की आपल्याला सिव्हिल इंजिनिअर बनायचं. वाह! सो आफ्टर 12th मग मी एम-एस-सी-ई-टी वगैरे होते 12th नंतर ती झाली एक्झाम वगैरे. मग त्याच्यानंतर माझा पुण्याला बी-ई सिव्हिलला नंबर लागला. हो. आफ्टर बी-ई सिव्हिल मी मग जॉबला लागलो साईटवर. 1 वर्ष साईटवर काम केलं हं, पुण्यालाच. त्याच्यानंतर मग मी ॲज अ एम-टेकला जेव्हा ॲडमिशन घेतलं गेट देऊन, हं, हं, हं. तेव्हा मग मी ॲज अ लेक्चरर म्हणून जॉइन झालो पुण्यातच, अच्छा. लोहगावला पुण्याला. बरोबर. तर तिथं मी माझं एम-टेक कंप्लीट होतं 2 इयर्स म्हणजे 2017, 18, 19 या 2 वर्षात. हं, हं, तर हं. मी 2 वर्ष लेक्चरशिप केली. प्लस मला अपॉर्च्युनिटी जी लोकांना म्हातारपणी अपॉर्च्युनिटी भेटते रिटायरमेंटला, ती अपॉर्च्युनिटी मला भेटली. ॲज अ एच-ओ-डी म्हणून मी 6 महिने वर्क केलं. क्या बात है! हां. मग त्याच्यानंतर मग आफ्टर 2018 मध्येच मी माझा कन्स्ट्रक्शनचा पण बिझनेस स्टार्ट केला होता. हं. 19 पासून फुल टाईम मग मी कन्स्ट्रक्शन बिझनेसमध्ये आलो. आज प्रेझेंटली माझे 12 ते 13 प्रोजेक्ट चालू आहे. त्यात विथ मटेरियल आहे, अपार्टमेंट्स आहे, त्याच्यानंतर बरोबर, कन्सल्टिंग आहे, इन बरोबर. धुले सिटी ॲज वेल ॲज इन नाशिक सिटी. नाशिक सिटी. बरोबर. सो धुळ्यात माझं नकाने रोडला ऑफिस आहे. हं, नाशिकला माझं कॉलेज रोडला कॅरेडा कॉर्नरला ऑफिस आहे. हं. तर असं आहे माझं. सगळं चालू आहे. येस. म्हणून तर म्हटलं, की ते स्वतः उत्तम इंजिनिअर आहे. त्याच्यानंतर तुम्ही मास्टर्स पण केलं. या. माझं तुम्ही मास्टर्स इन स्ट्रक्चर झालं. हो, मी ते स्ट्रक्चरलमध्ये झालं. आफ्टर गेट क्रॅक केल्यानंतर मग मी ते रायसोनी कॉलेजला केलं मी. ॲडमिशन केली. बरोबर. येस. लेक्चर म्हणून पण तुम्ही येस, काय येस, करायला येस. एच-ओ-डी सारखी पोझिशन तुम्हाला येस, तेवढ्या येस, ह्याच्यात येस. अनुभवायला मिळाली. येस. सो आता थेट सिव्हिल इंजिनिअरिंग मधल्या काही प्रश्नांकडे येऊया. येस, येस. तुम्ही स्ट्रक्चरल इंजिनिअरिंगमध्ये मास्टर्स केलं म्हणून येस. पहिल्यांदा त्याच प्रश्नापासून सुरुवात करतो, हं, की कुठल्याही कन्स्ट्रक्शनला सुरुवात करण्याआधी प्लॅन हं. हा फार महत्त्वाचा असतो. येस, येस. तर प्लॅन या स्टेजचं महत्त्व तुम्ही सिव्हिल इंजिनिअरिंग मधलं काय सांगाल? कसं असतं माहिती आहे का? आता पूर्वी लोकं काय करायचे जस्ट कुठलातरी कॉन्ट्रॅक्टर म्हणा किंवा जो नॉन टेक्निकल पर्सन आहे, हं. त्याच्याकडून फक्त 2 रूम म्हणजे पुढं टॉयलेट म्हणजे पुढं हॉल, किचन बरोबर. आणि इतकंच टॉयलेट करून बाथरूम घ्यायचं. बांधून घ्यायचे. हं. पण जसं कालांतराने डेव्हलपमेंट होत गेली, लोकांना प्लॅनचं महत्त्व समजत गेलं. बरोबर. प्लॅनमध्ये तुमची एक इकॉनॉमिकल पण होतं, की म्हणजे तुम्हाला कळतं की तुमचं घर कसं येणार आहे, तुमचा हॉल किती बाय कितीचा असणार आहे, हं. तुमचा बेडरूम कसा असणार आहे, तुमचा किचन कसा असणार आहे. बरोबर, त्याच्यानंतर तुमची वास्तूनुसार तुमचा प्लॅन डेव्हलप होतो. बरोबर. पूर्वीची जर तुम्ही जुने घरं बघितले लोड बेअरिंग, हं. तर जसं आता वास्तूमध्ये ईशान्य कोपरा हा देवांचा कोपरा मानला हो, जातो वगैरे. तर ईशान्येला टॉयलेट बाथरूम होते, आग्नेयेला देवघर होते. हो. तर या गोष्टी ज्या होत्या, ह्या वास्तूच्या विपरीत होत्या बरोबर, आणि याच्यामुळे लोकांना कोणाला मेडिकल इश्यू येत होते, कोणाला फायनान्शियल इश्यू येत होते, कोणाला बरोबर, फॅमिली क्रायसिस होते. बरोबर, तर प्लॅनचा इम्पोर्टन्स ह्या गोष्टींमुळे जास्त डेव्हलप झाला, की बरोबर. बुवा प्लॅनमध्ये वास्तूमध्ये जर आपण व्यवस्थित जर केली, तर हं. याचा इम्पॅक्ट आपल्या फॅमिलीवर होतो, आपल्या फिजिकल स्ट्रक्चरवर होतो, प्रत्येक बरोबर, गोष्टीवर होतो. म्हणून मग प्लॅनचं महत्त्व ह्या दिशेने वाढत गेलं आणि बरोबर, आजकाल लोकांना कळालं, की इंजिनिअर किंवा आर्किटेक्टकडून प्लॅन केल्याशिवाय घर बांधायचंच नाही. कारण बरोबर, की वास्तूनुसार जर कोणी आपल्याला देऊ शकतो, तर हे दोघंच लोकं देऊ शकतात. बरोबर. सो त्यामुळं आजच्या प्रेझेंट कंडिशनला वास्तूचं इम्पोर्टंट खूप आहे. त्या बरोबर, हिशोबाने लोकं प्लॅन आता प्रिफर करतात. बरोबर. दुसरं तुम्ही ग्रॅज्युएशन नंतर आपण म्हटलं तसं मास्टर केलं आणि आता 3-4 वर्षापासून येस. काम करताय. हं. तर आता पुन्हा असं वाटतं का, की या एखादा कोर्स नवीन जी आता टेक्नॉलॉजी हं, हं, बदलतीये, हं, तो एखादा केला पाहिजे किंवा त्याची मदत होईल मला? हं. असा कुठला कोर्स आहे का? किंवा तुम्ही त्याच्यानंतर कुठली-कुठली टेक्नॉलॉजी वापरली? सध्याला सॉफ्टवेअर वापरताय? येस. हे बघा कसं आहे आता आपण टेक्निकल फील्डमध्ये. हं, सो टेक्निकल फील्डमध्ये ऑल ओव्हर वर्ल्ड
रोज न्यू इन्व्हेन्शन्स होत आहे, न्यू बरोबर. पेपर पब्लिश होत आहे. आजकाल काय झालं, लोक जेव्हा बिझनेसमध्ये उतरतात तर पेपर्स वगैरे जे पब्लिश होतात, हो, हो. रिसर्च हो, पेपर, हो. ते वाचणं वगैरे विसरून गेलेले आहे. बरोबर. बघत नाही, सर्च करत नाही. इव्हन माझ्या स्वतःचे 3 पेपर पब्लिश आहे. अरे वाह! पण तरी तेव्हा झाले ते पब्लिश. पण आता मी सुद्धा वाचलेले नाही गेल्या 2 बरोबर. वर्षापासून कुठल्या पेपर. तर एक प्रत्येक इंजिनिअरने त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी म्हणून अपडेटेड असलं पाहिजे. बरोबर. आणि ज्या गोष्टी गरजेच्या आहे, त्या गोष्टी शिकल्या पाहिजे. आता मी माझे सॉफ्टवेअर जेवढे बी हो. बऱ्यापैकी म्हणजे AutoCAD झालं, Revit झालं, 3D Max झालं, त्याच्यानंतर STAAD Pro झालं, ETAP झालं, हे सॉफ्टवेअर मला येतात. बरोबर. माझं त्याच्यावर वर्किंग आहे. बरोबर. सो पण सगळ्यांनीच या गोष्टी ज्या आपल्याला गरजेच्या आहे, त्या त्या गोष्टी वापरल्या प्रत्येकाने पाहिजे. अपडेटेड असलं पाहिजे. कारण की हा कॉम्पिटिशनचा जमाना आहे. होय. जो अपडेटेड राहील तोच टिकेल. बरोबर, जुने बरोबर. व्हर्जन जे होतील ते बॅकला आउटडेटेड होत जातील. आउटडेटेड होत बरोबर जाईल. आहे. दुसरं 35-40 तुम्ही प्रोजेक्टवर आजपर्यंत येस, ह्याच्या रेसिडेन्शियल येस, मधल्या पण येस. काम केलंय. तर मग मला विचारायचं आहे, की रेसिडेन्शियलमध्ये बऱ्याचदा क्लायंट असं म्हणणं असतं, की माझं बजेट थोडं शॉर्ट आहे किंवा हां. कमी आहे किंवा एवढ्याच बजेटमध्ये बसवून द्या. तर येस, बजेटनुसार घर बनवणाऱ्याला आजकाल प्राधान्य मिळतंय. येस, येस. तर त्याबद्दल डेफिनेटली. काय सांगाल? कसं असतं बघा, आता पैशावाला माणूस त्याचे 4-5 म्हणजे जो हाय इन्कम ग्रुप असतो. आपले 3 इन्कममध्ये आपली सोसायटी बरोबर, डिव्हाईड आहे. एक बरोबर. LIG, एक MIG आणि एक HIG. HIG म्हणजे हाय इन्कम हाय ग्रुप आणि इन्कम ग्रुप. LIG म्हणजे लो इन्कम ग्रुप. हं. हाय इन्कम ग्रुप जे आहे, त्याच्यात तर कुठला प्रॉब्लेम येत नाही, कारण की हो. त्यांच्याकडे अफाट पैसा असतो. प्रॉब्लेम कोणाचा आहे? लो लो इन्कम इन्कम ग्रुपवाला ग्रुप. पण आहे. त्याचं अपेक्षा कमी आहे. हं, मला हं. हॉल, किचन झाला, बेडरूम झाला, संपला विषय. आणि बरोबर. त्यांच्यासाठी गव्हर्नमेंटच्या बी भरपूर स्कीम आहे. म्हाडा आहे, त्याच्यानंतर तुमचे भरपूर प्रधानमंत्री आवास योजना आहे. प्रधानमंत्री आवास योजना आहे, सिडको आहे, हो. हुडको, इथं त्यांना भेटून जातं. पण जो मिड क्लायंट मधला आहे. मिडल MIG ग्रुप आहे, म्हणजे मिडल इन्कम ग्रुप, हो, हो. त्याचाच प्रॉब्लेम आहे. त्याचं असं आहे, की त्याला धड पायी बी चालता येत नाही, धड घोड्यावर बी बसता येत नाही. तर त्याचा बरोबर. एक क्रायटेरिया असतो जो आहे. फक्त मग आपण प्लॅनिंग अशी करून द्यायची. एक बघा, तुम्हाला सांगतो, एक 600 स्क्वेअर फीटमध्ये पण 2 BHK बसतो हो. आणि एक 2000 स्क्वेअर फीटमध्ये बी 2 BHK बसतो. बरोबर. तर मग आपल्याला काय, समोरच्याला तेवढं सॅटिस्फाईड करून द्यायचं. 2 BHK आजकाल फॅमिली कशी झाली, हं. नवरा बायको, 2 मुलं, आई-वडील असले तर तर असले बरोबर. असं. तर 2 बेडरूम सफिशियंट होऊन जातात. हं, हं. आणि 600-700 स्क्वेअर फीटचा जो मध्ये प्लॅनिंग जर करून दिला आपण त्यांना बरोबर. 700च्या हं, स्क्वेअर हं. फीटमध्ये, तर त्यांचं बरोबर लोन पण त्यांना त्याच हिशोबाने बसतं. बँकेतून 15 लाख, 20 लाखाच्या MIG ग्रुपवाल्याला लोन बसत नाही. बरोबर. तर मग तो त्याचं तेवढं आपण सॅटिस्फाईड करून द्यायचं. बरोबर. तर तो तर मग 10 लोकांना अजून सांगतो, की नाही भाऊ, इंजिनिअर माझं असं-असं करून काम दिलं. करून दिलं. तर त्या पद्धतीने आपल्याला ऑटोमॅटिक लोकं अप्रोच होतात. बरोबर, बरोबर. आता माझं जे आता प्रेझेंटली जे काम आहे, त्यातले 70% लोकांना मी ओळखत पण नाही. ते अच्छा. मला असे थर्ड पार्टी थ्रू, मीन्स कसं, त्यांचं मीन्स फॉर एक्झाम्पल तुमचं वाह! काम केलं, तुम्ही सॅटिस्फाईड झाले, तुम्ही कोणाला त्यांच्या तरी सजेस्ट केलं, रेफरन्समधनं दुसरं ते काम मला झालं. आले. बरोबर. असे. असं होऊ तर एक शकतं. प्लॅनिंग करताना इंजिनिअरची ती पण एक जबाबदारी, की त्यांनी प्लॅन पण चांगला बनवला पाहिजे आणि तो इकॉनॉमिकल पण झाला पाहिजे. नुसतं बसला एक पाहिजे. करायचं म्हणून स्वतःचा खिसा भरायसाठी काही पण करायचं, असं त्याला काही काही अर्थ उपयोगाचं. नाही. समोरच्याचा पण, कारण की माणूस आयुष्याची पुंजी लावतो घर बांधायला. अगदी बरोबर, अगदी बरोबर. एक मिडल क्लास माणसाचं होय, सांगतो मी. होय. हाय 100%. इन्कम ग्रुपचं नाही, ते तर म्हणजे त्यांचं पाहिजे तेव्हा ते करू शकतात. पण एक बरोबर, MIG ग्रुपचं सांगितलं तुम्हाला. बरोबर. दुसरं एखादं क्वालिटी कन्स्ट्रक्शन करायचं असेल, हां. तर काय पॅरामीटर्स किंवा काय काळजी घेतली पाहिजे असं तुम्हाला वाटतं, की हे जर 3-4 पॉइंट लक्षात ठेवले, तर हां. एक चांगलं काम होऊ शकतं? येस. डेफिनेटली हा खूप इम्पोर्टंट क्वेश्चन होता हो, तुमचा. आजकाल लोकांना काय झालंय, म्हणजे जे अपार्टमेंट वगैरेचं तर सोडून द्या. ते हो, एकदम टेक्निकली पूर्ण गोष्टी फॉलो होतात. कारण की एवढी मोठी बिल्डिंग असते. पण जे बंगलोज असतात, ग्राउंड हो. फ्लोअर G+1 म्हणा किंवा G+2 झाला, बरोबर. या लोकांसाठी जे G+1, G+2 हं, 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 कन्स्ट्रक्शन हं. करता, हे प्लॅन तर करून घेता. पण हे RCC डिझाइन म्हणा, डिझाइनला प्रेफरच करत नाही. बरोबर. ज्याच्यात तुमचं स्टीलची क्वांटिटी निघते. काँक्रीट कुठल्या ग्रेडचं वापरायचं आहे आपल्याला. त्यानंतर स्टील तुमच्या ग्रेड कोणतं वापरायचं आहे. 415, 500, 500D, 550 बरोबर. कुठलं वापरायचं आहे. हे लोकं RCC डिझायनरकडून डिझाइनच घेत नाही. ॲक्चुअली बघायला गेलो ना, डिझाइनची कॉस्ट खूप लो आहे. ₹3, ₹3.5, ₹4 स्क्वेअर फीट RCC डिझायनर घेत आहे. हो. इट्स नॉट अ बिग डील. नाही, अगदीच पण बेसिक आहे. तरीही लोकं ते प्रिफर करत नाही. तर माझं एकच म्हणणं राहील, की प्रिफर केलं पाहिजे RCC डिझाइन. बरोबर. तुमच्या बिल्डिंगची कॉस्ट जी आहे, ती त्याच्याने वाढते. लोकं काय करतात, RCC डिझाइन करत नाही. तर मग कुठला तरी म्हणजे मिस्त्रीच्या भरोश्यावर म्हणा, काय टाका रे, 12चे 6 12, 12 एमएमचे 6 12 टाका, बरोबर आहे. कॉलममध्ये, बीममध्ये, बॉटमला 2 12, टॉपला 2 10, असं करून मोकळं होऊन जातं. मोकळून पण जातो. ते न करता तुम्ही प्रॉपर RCC डिझाइन केलं, बरोबर. तुमची स्टीलची जी क्वांटिटी ती पण एक सुटेबल, म्हणजे एक तुमचं इकॉनॉमिकल पण होतं. आता काही वेळेस काय होतं, थोडा स्पॅन मोठा झाला 10 फूट 12 फुटापेक्षा, हं, तर मग हं. टाक, बॉटमला 316 एमएम टाक, टॉपला 2 12. तर तुमची जी क्वांटिटी असते स्टीलची, ती पण हो. एक रिझनेबल होऊन जाते. एक बरोबर. लिमिटमध्ये येऊन जाते आणि तुमचं
जे आहे एक जबाबदार डिझायनर जबाबदार असतो ना त्या बरोबर, हे स्ट्रक्चरला. सगळं करणार. एक जबाबदार व्यक्ती भेटून जातो तुम्हाला. बरोबर. हा एक बेनिफिट होतो. आणि अ, काँक्रीटच्या ग्रेड आपल्याला समजतं. ही एक छोटीशी गोष्ट आहे. लोकं फक्त इंटिरियर डिझाइन प्रिफर करतात. हो, मला बेड असा पाहिजे, मला माझं ड्रेसिंग टेबल असा पाहिजे, माझं कबर्ड असं पाहिजे, तसं पाहिजे. बरोबर. पण तुमचं स्ट्रक्चरच जर व्यवस्थित नाही राहणार, बरं नुसतं काय इंटिरियर होणार? करून काय उपयोग आहे? बरोबर. सो तुमचं फाउंडेशन जे आहे ते मजबूत ते पाहिजे पण चांगलं बेस. पाहिजे. हां. बरोबर. दुसरं आता या फील्डमध्ये जी नवीन तुमचे तरुण ज्युनियर्स येतात, हां, पुढचे हां. मित्रच असतील तुमचे हां, आता जे हां. आता येतात. येस, तर येस. त्यांना काय सल्ला द्याल तुम्ही या फील्डमध्ये येण्यापूर्वी? टेक्निकली साउंड राहा. बरं, कारण की काय चॅलेंजेस उभे असतील हं. तुमच्यासमोर काहीच सांगू शकत नाही आपण. बरोबर. सो टेक्निकली त्याच्यानंतर गव्हर्नमेंटचे जे जी-आर्स आता GDCPR सारखा आहे, हो, हो. जो बिल्डिंग परमिशनसाठी रूल्स महत्वाचं आहे. अँड हो. रेग्युलेशन्सचा, त्याच्याशी अपडेटेड राहा तुम्ही. कारण की तुम्ही जेवढं टेक्निकली साउंड आणि जेवढं तुम्ही अपडेटेड राहाल, तेवढं तुम्ही पुढे जाल. बरोबर आहे, कारण बरोबर. कॉम्पिटिशनचा जमाना आहे. होय, होय, होय. सो तुम्ही अपडेटेड राहा. जो अपडेटेड अपडेटेड राहावं. राहील तो प्रगतीपथावर जाईल. क्या बात है! हं. दुसरं आता तुम्ही एवढा प्रोजेक्ट केल्यानंतर एखादा आयकॉनिक प्रोजेक्ट सांगू शकाल का? की जो करताना आनंद मिळाला, जरा समाधान वाटलं, हं. अचीव्हमेंट आपली एक येस, मिळाली असं येस, झालं? येस. डेफिनेटली. इकडं तुमचं आयकॉनचं स्टील वापरलेलं आहे मी तिथं. ते बरं, तुमचे जे डीलर आहे त्यांचे माझ्या तिथं जो प्रोजेक्ट आहे ना, तिथं जवळच असतात ते बरं. पाडळीकर रोडला. सो तो स्ट्रक्चर जो अवॉर्ड तो जो माझा प्रोजेक्ट होता G+2 हं, होता. हं. तो प्रोजेक्ट माझा अल्ट्राटेक जी कंपनी आहे ती अवॉर्ड सेरेमनी हो, घेते. हो. घेते दरवेळेला. तर ती नॉर्थ महाराष्ट्रातले 3 डिस्ट्रिक्ट म्हणजे धुळे, नंदुरबार, जळगाव. त्यामध्ये तो प्रोजेक्ट माझा याच्या नॉमिनीमध्ये आला होता. क्या बात है! हां. व्हेरी गुड. सो तो प्रोजेक्ट करताना मला खूप आनंद झाला. त्याच्यानंतर बरं. आता प्रेझेंटली माझा एक प्रोजेक्ट आहे. तो पण हां. मी त्या अवॉर्डसाठी दिलेला आहे आणि तुम्हाला पण तो दिलेलं तुमच्याकडे आहे. पण पण अशी त्याच्यातली काय खासियत आहे हां, की तर हां, ते सांगतो. त्याच्यात हां. मी ग्रीन बिल्डिंगचा खूप त्याच्यात यूज अच्छा. केलेला आहे. व्हेरी गुड. त्याच्यानंतर जे माझे बेडरूम्स आहे, हं. ते बॅक एक साइडने पूर्ण ओपन आहे. त्याच्यात ट्री प्लांटेशन आहे. अच्छा. हां. त्याच्यानंतर पूर्ण ग्रीनरी आहे आजूबाजूला. म्हणजे पूर्ण त्याला ग्रीन बिल्डिंगचे जे रूल्स रेग्युलेशन आहे, ते सगळे ते त्याच्यात त्याच्यात पाळलेले आहेत. वापरलेले आहे आणि एक करायला मजा आली. जरा बरोबर. चॅलेंजिंग तर नव्हता प्रोजेक्ट, पण पण एक मोठा करायला प्रोजेक्ट होता तो. हां, 4,500-5,000 स्क्वेअर फीटचा क्या प्रोजेक्ट बात होता है! तो. करायला पण एन्जॉय आली मजा आणि आली. तो आता तो 100% त्याला अवॉर्ड भेटणार एवढी गॅरंटी आहे. वाह! हां. आणि दुसरा हे झाला आयकॉनिक प्रोजेक्ट. हं, दुसरा एखादा प्रोजेक्ट असतो, की जेव्हा काम करताना अडचण येते हं. किंवा समस्या येते किंवा आपण कुठेतरी अडतो. हं, पुढं हं. मग काय आता काय करायचं कळत नाही. असा ओके. एखादा प्रसंग हं. किंवा घटना हे सांगा? बघा जे आता टेक्निकली तर अडचणी येत नाही. हं, पण हं. अडचणी कोणत्या येतात? एक एक क्लायंटचा पण इकॉनॉमिकल इश्यू होतो. हो, तेव्हा एक अडचणी येतात आणि आपलं कसं असतं, आपण आता विथ मटेरियलचं जर वर्क राहिलं, आपण कसं हो. लिमिटेड नाही आणत. म्हणजे एक ट्रॅक्टर जर येते किंवा एवढं हं, मटेरियल आपण स्टॉक करून ठेवतो आणि बरोबर, क्लायंट वेळेवर नंतर म्हणतो, "माझा बजेट कोलॅप्स झाला किंवा मला लोन पास नाही झालं ते." बरोबर. हं, त्यावेळेस आपल्याला एक इकॉनॉमिकल इश्यू फेस करावा लागतो. कारण बरोबर. आपलं मटेरियल तिथं स्टॉक केलेलं अडकून राहतं. बसलेलं असतं. हा एक इश्यू फेस करावा लागतो आणि एक असतं शेजारच्यांचे जे म्हणजे भांडणं. शेजारी जे भांडणं होतात, हं, तर हा क्लायंट पण म्हणजे एक काय क्लायंट पण सांगणार आमच्या इंजिनिअरशी बोला आणि ते शेजारचा म्हणतो इंजिनिअरशी म्हणजे काय तो पण एक बोलायचं? जे भांडणं होता, तो पण बरोबर, एक इश्यू फेस करावा लागतो. बरोबर. बाकी असे नॉर्मल इश्यू तर काय आपण आता बिझनेस धरून बसलोय, तर हे छोट्या-मोठ्या गोष्टी तर येतच फेस राहणार कराव्याच त्याच्यात. लागणार बरोबर. आहे. दुसरं कन्स्ट्रक्शनमध्ये सिमेंट आणि स्टील हे 2 हं. महत्त्वाच्या गोष्टी असतात. येस, येस. तर मग स्टील निवडताना तुम्ही काय पॅरामीटर्स बघता किंवा काय क्वालिटी चेक्स बघता किंवा काय गुणवैशिष्ट्य सांगाल तुम्ही स्टीलची? बघा स्टीलची जी मेन प्रॉपर्टी असते, तिचा कार्बन कंटेंट हं, आणि सेकंड गोष्ट म्हणजे डक्टिलिटी. कारण ओके. की स्टील जेवढं डक्टाईल राहील, तेवढं त्याची बेंडिंग प्रॉपर्टी वगैरे चांगली असते. चांगले असते. आणि मला तुमचं स्टीलचं मी जे वापरलंय त्याचा मला एक्सपिरियन्स चांगला आलेला आहे अच्छा, आयकॉनचा. व्हेरी गुड, तुमची डक्टिलिटी चांगली आहे. व्हेरी गुड. ह्या सगळ्यात चांगली प्रॉपर्टी आहे तुमची बरोबर. आणि स्ट्रेंथ चांगली आहे तुमची. आणि तुम्ही 500 डी मध्ये गेल्यामुळं आता चांगले 550 मिळते. मध्ये 550 डी मध्ये गेल्यामुळे ते जास्त बेनिफिशियल आहे. अच्छा, हं, त्यामध्ये. सो हे होते इंजिनिअर नयन कोठावदेजी हं, आणि मी हं, सांगितलं तसं मागच्या 3-4 वर्षापासून हं, जरी हं, ते काम करत असले, हं, तरी फार चांगलं काम करतायत. हं, रेसिडेन्शियल प्रोजेक्ट्स ते इंडिव्हिज्युअल बघतायत. आता हं, अपार्टमेंट्सही त्यांनी काम घेतलेलं आहे. हं. धुळ्याबरोबर नाशिकमध्ये ते काम करतायत. सो येणाऱ्या आगामी काळात असेच आयकॉनिक प्रोजेक्ट तुमच्या हातून घडावेत येस, येस. आणि आता डेफिनेटली. जसं तुम्ही ज्या प्रोजेक्टचा उल्लेख केलात, की ज्याला आता लवकरच अवॉर्ड सुद्धा हं. मिळेल, असेच उत्तमोत्तम प्रोजेक्ट तुमच्या हातून घडावेत याच माझ्याकडून आणि आयकॉन स्टील दोघांकडून थँक यू, मनःपूर्वक थँक यू, शुभेच्छा. थँक यू सो मच. थँक यू.